दिवसानंतर व्लॉग येते बरोबर ना, थोडंसं समजून घ्या. मस्त असं सकाळी रेल्या बनवल्या होत्या आणि त्यासोबतच सांबार पण. बहिणी आल्या होत्या त्यामुळे आमची लाईफच झाली होती 2 दिवसासाठी. बाकी आपलं रोजचं चालूच आहे. त्यानंतर इकडे सकाळी पिल्लू आणि मस्त त्याची बहीण म्हणजे चिमणी दोघं नाश्ता करत होते. त्यांच्यासोबत आम्ही पण सगळ्यांनी इडलीचा आणि सांबारचा नाश्ता केला होता. स्वयंपाक काय अजून बनवलेलाच नव्हता आणि आमचं आधीच ठरलं होतं की डीमार्टला जायचं, पण आमचा टाईम काय फिक्स होत नव्हता. मग आम्ही काय केलं, सकाळी लवकरच गेलो कारण यायला खूपच लेट होतं आणि लहान मुलं असली ना तर त्यांचं काही ना काही चालूच असतं. त्यामुळे आम्ही सकाळी 10-10:30च्या आसपास गेलो. घरी यायला आम्हाला डायरेक्ट 4 वाजले होते. थोडीशी शॉपिंग केली आणि ज्यावेळेस आपल्या बहिणींकडे येतं त्यावेळेस खूप सारा एन्जॉय होतो, जसं की माझा पण होतो. मस्त असं जे घ्यायचं होतं ते सगळं घेतलं. त्यानंतर मला इथे सनस्क्रीन पाहायची होती, पण मी वेगळंच बघत बसले होते. सगळे जेवढं घ्यायचं होतं तेवढं परचेस केलं आणि त्यातलं निम्मं घेतलं, निम्मं परत मी ठेवून दिलं. खरेदी झाली मस्त. येताना आम्ही बाहेरच नाश्ता वगैरे परत केला होता. नाश्ता म्हणण्यापेक्षा आम्ही जेवणच थोडक्यात केलं होतं कारण सगळ्यांनाच भूक वगैरे लागली होती. त्यानंतर आम्ही शेंगा आणल्या होत्या, त्यांच्या एक फ्रेंड आहे त्यांनी दिल्या होत्या. म्हणजे असं ते मला म्हटलं होतं की माझ्या मित्राने मला शेंगा दिल्यात पाठवून गावाकडून. मग घरी आल्यानंतर आम्ही त्या शेंगा वगैरे मस्त भाजल्या आणि गप्पा मारत सगळ्या शेंगा खाऊन घेतल्या. त्यानंतर संध्याकाळी राहण्यात आलो होतो वरती आईच्या घरी. आईने मस्त संध्याकाळी बनवली होती शिंगोळी, जी की आम्हाला खूपच आवडते तिघी बहिणींना. मस्त शिंगोळी वगैरे खाल्ली आणि त्याच्यावरतीच झोपून गेलो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.